Hello everyone, I am Shobha Lonkar and we are Learn to Family, Kinship and Marriage System. ह्या घटकामध्ये आपण फॅमिली, किनशिप अँड मॅरेज, कुटुंब, नातेसंबंध आणि विवाह याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. कुटुंब म्हणजे बघितलं तर प्रत्यक्ष नातेसंबंधांनी जोडल्या गेलेल्या व्यक्तींचा हा एक समूह मांडलेला आहे. इथे रक्तसंबंधांच्या अनुसार व्यक्ती जोडलेली असते. विवाह म्हणजे केवळ दोन प्रौढ व्यक्तींमधील समाजमान्य लैंगिक संबंध एवढाच मर्यादित नसून त्यातून अनेक व्यक्ती एकमेकांशी जोडल्या जात असतात. ज्या कुटुंबामध्ये व्यक्तीचा जन्म होतो ते त्याचे प्राथमिक कुटुंब असते, तर ज्या कुटुंबात विवाह होतो ते त्याचे सातत्याचे कुटुंब असते. रक्तबंधनाने बांधलेले नातेवाईक रक्तसंबंधी म्हणून, तर विवाहातून जुळलेले आप्त सगळे सोयरे म्हणून आपण ओळखत असतो. आजच्या बदललेल्या झपाट्याच्या युगामध्ये व्यक्तीमध्ये प्राथमिक स्वरूपाचे संबंध निर्माण करण्याच्या व टिकवण्याच्या संस्था म्हणून कुटुंब, आप्तसंबंध आणि विवाह संस्थेकडे आपण बघत असतो. द kin related through blood and termed as consignational kin, while the kin related through marriage are called orphans. Even in a rapidly changing world of today, family, kin and marriage provide primary points between individuals. आता आपण ह्या 4.4 ह्या पॉईंटमध्ये बघूया इकॉनॉमी अँड वर्क, अर्थव्यवस्था आणि काम. ही सिस्टीम कशी काम करते म्हणजे अर्थव्यवस्था आणि काम या घटकाविषयी विस्तृतरित्या अभ्यास करूया. इकॉनॉमी इज अ बेसिक ऑफ सोशल इन्स्टिट्यूशन which organizes production, distribution and consumption of goods and services. Every society has to fulfill material needs in order to maintain itself. The basic needs of all its members must be attemptly satisfied. म्हणजे बदलत्या ज्या काही भौतिक गरजा आहेत त्या भागवण्यासाठी मुळात वस्तू आणि सेवांचे उत्पादन, वितरण आणि ग्रहण करण्याच्या प्रमुख सामाजिक व्यवस्थेला आपण अर्थव्यवस्था म्हणत असतो. प्रत्येक समाजव्यवस्थेमध्ये समाजातील सर्व सदस्यांच्या मूलभूत गरजा नीट भागवल्या जाणे हे गरजेचे असते. आजच्या समाजामध्ये बहुतेक प्रौढ व्यक्तींचा वेळ हा उदरनिर्वाहाची सोय करण्यातच जाताना आपल्याला दिसतो. उत्पादन व्यवस्थेबरोबर एक सक्षम वितरण व्यवस्था म्हणून खूप आवश्यक असते. तसेच समाजातील आर्थिक व्यवस्थेवर अंकुश ठेवण्यासाठी सुद्धा नियमनात्मक व्यवस्था आवश्यक असते. समाजव्यवस्थेमध्ये कुटुंब, धर्म आणि राजकीय व्यवस्थेशी अर्थव्यवस्था जोडलेली असते. आजच्या काळात आपण बघतो की आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थव्यवस्था एकमेकांशी तसेच इतर सामाजिक व्यवस्थांशी पूर्वीपेक्षा जास्त जोडलेली दिसते. इकॉनॉमी इज interdependent with other institutions like family, religion and political system. In fact, in today's time, economics are more closely interconnected internationally than ever before. आता आपण 4.4.1 चेंजिंग इकॉनॉमिक्स, बदलत्या अर्थव्यवस्था या संदर्भात विचार करूया. आपली जी अर्थव्यवस्था बदलते ती भौतिक मानवी गरजानुसार बदलताना आपल्याला दिसते. नवनवीन बदल आपण करून मानवी समाज विकसित करत असतो. Human society has evolved through various stages depending upon the way it involved machinism to adapt to changing material needs. These mechanisms include changing technology, organization and resources, production and distribution of material goods. What is distinctive about the modern world in the overpowering influence of technology and with it the accompanying डेव्हलपमेंट ऑफ अ कॅपिटलिस्ट इकॉनॉमिक सिस्टीम. म्हणजे भौतिक बदलते तंत्रज्ञान, संसाधनांचे संघटन, भौतिक वस्तूंच्या बदलत्या गरजा आणि त्यानुसार बदलते उत्पादन, वितरण या सर्व घटकांचा मानवी विकासात खूप महत्त्वाचा सहभाग असतो. आणि आधुनिक जगामध्ये आपण बघतो की सर्वात लक्षवेधक वैशिष्ट्य म्हणजे काय, तर तंत्रज्ञानाचा अतिशय वाढत्या प्रमाणातला वापर आणि त्याचबरोबर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा झालेला मोठ्या प्रमाणात प्रसार होय. काम आणि अर्थव्यवस्थेचे जे काही स्वरूप बदलतं आहे त्या स्वरूपामध्ये काही संक्रमण होतं आहे आणि त्या अवस्था आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहे. बघा, पहिली जी अवस्था आहे ती आहे ॲग्रिकल्चरल रिव्हॉल्युशन, कृषक क्रांती घडून येते आणि म्हणून अर्थव्यवस्था बदलत चाललेली आहे.
शिकार करून अन्न गोळा करून जगणारा जो काही समूह होता तो मग पुढे पशुपालन अवस्थेनंतर शेतीच्या शोधामुळे मानवी समाजाने एक नवीन प्रगतीची अवस्था धारण केली किंवा त्यामध्ये प्रवेश केलेला आपल्याला दिसतो. फ्रॉम हंटिंग, गॅदरिंग अँड देन pastoral phases, human society entered into a new stage with discovery of agriculture. Agriculture involved using technology of large-scale farming using plugs harnessed to animals. This increased the productive power of hunting and gathering more than tenfold. With the development of agriculture, food production increased and more specialized tasks developed like designing tools, creating crafts, raising animals. The economy expanded through agricultural technology, complex division of labor, permanent settlement and advanced trade. आपण बघतो की समाजाची उत्पादकता वाढली, शेती जसजशी प्रगत झाली तसतसे अन्नधान्याचे उत्पादन वाढले, तसे हस्तव्यवसाय, पशुपालन, अवजारांची निर्मिती, विशेषीकरणावर भर असे क्षेत्र विकसित झाले. शेतीला लागणारे तंत्रज्ञान, श्रमविभाजन असेल, कायमस्वरूपी वसतिस्थानं असेल, प्रगतीचे व्यापार सुरू झाले आणि यातून काय झालं, अर्थव्यवस्था आपली विस्तारत गेली. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघतोय, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, औद्योगिक क्रांती झाली. आता या औद्योगिक क्रांती झाली त्यावेळेला वेगवेगळे त्यामध्ये प्रकार आपल्याला दिसतात. पहिला आहे त्याच्यामध्ये न्यू फॉर्म ऑफ एनर्जी, ऊर्जेचे नवीन प्रकार औद्योगिक क्रांतीमध्ये. 1765मध्ये जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनचा महत्त्वाचा शोध लागला त्यावेळेला. आणि या शोधामुळे काय झालं, प्राणी आणि माणसाच्या शारीरिक शक्तीचा उत्पादनातील सहभाग लक्षणीयरित्या आपल्याला घटलेला दिसला. जैविक शक्तीपेक्षा 100 पटीने अधिक शक्तिशाली असणाऱ्या या नवीन ऊर्जेमुळे मोठमोठाली यंत्रसामग्री सहज आणि जास्त कार्यक्षमरित्या काम करू लागलेली आपल्याला त्यावेळेला दिसली. विथ द पायोनियरिंग इन्व्हेन्शन ऑफ द स्टीम इंजिन in 1765 by James Watt, the use of animal and human muscle energy was significantly reduced. आता त्यानंतर आपण बघितलं तर दुसरा जो पॉईंट आहे, सेंट्रलायझेशन ऑफ वर्क इन फॅक्टरीज, कारखान्यांमध्ये कामाचे केंद्रीकरण वाढलं. यूज ऑफ मशिनरी गेव्स राईज टू अ न्यू वर्क प्लेस कॉल्ड फॅक्टरी. दिस वॉज न्यू centralized and impersonal place of work, separate from home. People now went out to work in a new formal public economic sphere. कारखान्यांमध्ये आपण बघतो की यंत्रसामग्रीच्या वापरामुळे कारखान्याची निर्मिती झाली. सर्व उत्पादनाचं काम एका छताखाली होऊ लागलं. घरापासून लोक वेगळे झाले, त्या ठिकाणावर लोक जाऊन काम करू लागले. ते औपचारिक क्षेत्र बनलं आणि लोक या ठिकाणी उत्पादनाचे एक नवीन औपचारिक सार्वजनिक आर्थिक क्षेत्र ठळकपणे विकसित करू लागले. त्यानंतर मास प्रोडक्शन आलं, मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढलं. इंडस्ट्रियल इकॉनॉमी डेव्हलप्ड द मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर व्हेरी फास्ट. औद्योगिक अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत गेलं. कच्च्या मालावर विविध प्रकारच्या तयार वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या या क्षेत्रामध्ये आपण बघतो की अधिकाधिक रोजगार निर्माण झाले. उदाहरणार्थ कारखान्यामध्ये घाऊक प्रमाणात लाकडापासून फर्निचर, लोकरीपासून कपडे असे वेगवेगळे मटेरियल्स तयार होऊ लागले. फॉर एक्झाम्पल, फॅक्टरीज ट्रान्सफॉर्म्ड टिंबर इंटू फर्निचर अँड वूल इंटू क्लॉथिंग ऑन अ मास स्केल. त्यानंतर आपण पुढचं पॉईंट जो आहे तो बघतोय, डिव्हिजन ऑफ लेबर, श्रम विभाजन आलं. बिफोर इंडस्ट्रियलायझेशन क्राफ्ट separation usually made products from beginning to end. The factory system reduced the importance of human skills. Machines not only took over human skills but also required specialized division of labor. म्हणजे या ठिकाणी औद्योगिकरणापूर्वी एक कारागीर सुरुवातीपासून शेवटपर्यंत एखादी वस्तू बनवत होता एकटाच. पण कारखान्यामुळे काय झालं, मानवी कौशल्यांचं महत्त्व कमी झालं. यंत्रांनी फक्त मानवी कौशल्याची जागा घेतली इतकेच नाही, तर या पद्धतीमध्ये त्याने विशेष कौशल्यावर आधारित श्रम विभाजनही विकसित करण्यात आलं. त्यामुळे कारखान्यामध्ये काम करणारा कामगार हा एकाच प्रकारचे काम पुन्हा पुन्हा करू लागला. त्यामुळे एकीकडे कारखान्यामुळे एकंदर उत्पादन जरी वाढले आणि कामगारांची उत्पादकता जरी वाढली, तरी दुसरीकडे कामगारांच्या कौशल्याच्या पातळीमध्ये निश्चितच घसरण झालेली आपल्याला दिसते.
त्यानंतर आपण बघतोय की माहितीवर आधारित क्रांती आली. तिसरा पॉईंट यातला आपण बघतोय. आता आतले सब पॉईंट्स आपण इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनचे बघितले. त्यानंतर आपण तिसरा पॉईंट अभ्यासत आहोत, द इन्फॉर्मेशन रिव्होल्यूशन, माहितीवर आधारित क्रांती. माहितीवर आधारित क्रांती या संदर्भात आपण विचार करत आहोत. तर यामध्ये बघूया 20व्या शतकाचा जो विचार केलेला आहे त्यामध्ये समग्र असं जे समाज व्यवस्था आहे ती मुख्यतः मानवी श्रमाचे महत्त्व कमी व्हायला इथे सुरुवात झाली. जनसंपर्क, कार्य, बँका, प्रसारमाध्यमे, विक्री, जाहिरात क्षेत्र अशा अनेक सेवांवर आधारित क्षेत्रामध्ये कामगार व्यावसायिकांचा सहभाग वाढलेला आपल्याला दिसतो. मग आता इथे द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संदर्भात आपण विचार करत आहोत. बाय द मिडल ऑफ द 20th century, the nature of production started to change. The use of automated machinery drastically reduced the role of human labor in manufacturing. On the other hand, service industries like public relations, banking and sales, media, advertising and so on expanded and employed bulk of workers and प्रोफेशनल्स. त्यानंतर यामध्ये आपण पुढचा पॉईंट अभ्यासत आहोत, टिंजेबल प्रोडक्ट्स टू आयडियाज, प्रत्यक्ष वस्तूंकडून कल्पनांच्या निर्मितीकडे सुरुवात झाली. बिफोर द डाऊन ऑफ द इन्फॉर्मेशन एज, द इकॉनॉमी वॉज मेनली ड्रायव्हन बाय मॅन्युफॅक्चरिंग ऑफ व्हेरियस गुड्स अँड मटेरियल्स. टुडे द टेरिटरी or service sector providing services and dealing with production of ideas and symbols is expanding very fast. आपण बघतोय की प्रत्यक्ष वस्तूंकडून कल्पनांच्या निर्मितीकडे जर गेलं तर माहितीच्या या युगामध्ये युग अवतरण्यापूर्वी विविध प्रकारच्या वस्तू आणि साहित्यावर उत्पादनावर अर्थव्यवस्था आधारित होती. आज या सेवा क्षेत्राचा खूप महत्त्व प्राप्त झालेले. विविध सेवांची निर्मिती तसेच नवनवीन कल्पना व प्रतीकांच्या निर्मितीचे क्षेत्र वेगाने वाढत आहे. संगणक तज्ज्ञ, लेखक, वित्तीय सल्लागार, वास्तुविशारद, जाहिरात तज्ज्ञ अशा अनेक गोष्टी आज व्यवसायाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या ठरत आहेत. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघत आहोत, मशिनिकल स्किल टू लिटरसी स्किल, यांत्रिक कौशल्याकडून साक्षरता कौशल्याकडे. माहितीवर आधारित क्रांतीमुळे काय झालं, संपर्क क्षमता, लेखन, सादरीकरण, संगणकाचा वापर अशा या साक्षरतेवर आधारित कौशल्यांना वाढती मागणी झाली. आजच्या युगात आजही आपण बघतोय बघा, कोरोनाच्या पॅन्डेमिकमध्ये सुद्धा आपल्याला ह्याच साधनाने तारलं आहे. आज आपण ह्याच टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अनेक उद्योग व्यवसाय करतो आहे. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रसुद्धा आज याच साक्षरतेकडे वळलंच चाललेलं आहे. त्यामुळे त्याची आज गरज भासत आहे. The ability to communicate, to write, to present and use computer technology. New opportunities are available to people possessing these new sets of skills. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघत आहोत, वर्क फ्रॉम एनिवेअर, कुठेही बसून काम करण्याची शक्यता. जस्ट ॲज इंडस्ट्रियलायझेशन ऑर्गनाइज्ड अँड सेंट्रलाइज्ड वर्क अंडर वन रूफ कॉल्ड फॅक्टरीज, कम्प्युटर टेक्नॉलॉजी इज allowing for decentralization of work. Laptop, mobiles and assemblability of new information technology can turn any space into a virtual office. म्हणजे बघा, आजही ते आता आपण जे करतो आहे ते खऱ्या अर्थाने कुठेही बसून काम होऊ शकतं. कुठेही बसून आपलं लेक्चर चाललेलं आहे बघा, तुम्ही घरात कुठेही बसून ऐकणार आहात किंवा ऐकत आहात. अशा पद्धतीने आपण ह्या व्हर्च्युअल जगामध्ये काम करत आहोत. औद्योगिकरणाच्या काळामध्ये उत्पादनाचे काम कारखान्यांमध्ये एका छताखाली संघटित झाले. आज संगणक तंत्रज्ञानामुळे कामाचेही विकेंद्रीकरण शक्य होत आहे. लॅपटॉप, मोबाईल आणि प्रगत माहिती तंत्रज्ञानामुळे आज घरी बसून काम करता येणे शक्य झाले आहे व कुठल्याही जगाचे रूपांतर कल्पित ऑफिसमध्ये सहज होऊ शकते. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट अभ्यासणार आहोत, 4.4.2 चेंजिंग नेचर ऑफ वर्क, कामाचे बदलते स्वरूप. या घटकामध्ये विथ ॲडव्हान्स इंडस्ट्रियलायझेशन द proportion of population engaged in agriculture in
declining. In highly developed countries, farming has become machinized with maximum use of machines and high technology. आज आपण प्रगत औद्योगिकरणामुळे कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती केली आहे. लोकांचे प्रमाण यामध्ये खूप कमी होत आहे, परंतु उच्च विकसित देशामध्ये शेतीचे काम तंत्रज्ञान आणि यंत्राच्या सहाय्याने होताना दिसते. भारतासारख्या देशामध्ये अजूनही शेतीवर अवलंबून असणाऱ्या व ग्रामीण स्वरूपाच्या व्यवसायामध्ये असणाऱ्या लोकांची संख्या बरीच मोठी आपल्याला दिसते. अर्थात भारतात सेवा क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात वाढ झालेलीही आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन केंद्रीय असेंब्ली लाईन पद्धती निर्माण होते. कामगार एका जागेवर फिरत्या यांत्रिक पट्ट्यासमोर उभे राहून काम करताना दिसतो. त्यांच्या कामावर काटेकोर देखरेख नियंत्रण असलेले आपल्याला दिसते. जगामध्ये वेगवेगळ्या देशामधून ह्या उत्पादनाची एक साखळी निर्माण होताना दिसते. एका देशात कच्च्या मालावर प्रक्रिया होते तर त्याच देशात कच्च्या मालाच्या स्वरूपात ती स्वस्तात उपलब्धही होते. आणि म्हणून उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर कोको कोला, कोलगेट, पामोलिव्ह, जनरल मोटर्स आणि अशाच अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या जगभर पसरलेल्या अर्थव्यवस्थेचा गाडा चालवताना आपल्याला त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका दिसत असते. ह्या व्हिडिओमध्ये आपण बदलती अर्थव्यवस्था आणि त्या अर्थव्यवस्थेमध्ये कोणकोणत्या घटकांची वेगवेगळी क्रांती झाली ते अभ्यासलं आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील घटक अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद.